इथं सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे केलेले आहेत बघा. शेंगदाणे घालून चांगले खमंग गरमागरम पोहे केलेले आहेत. मला आणि आईला गोळ्या खायच्यात असतात म्हणून नाश्ता आम्ही कंपल्सरीच करतो. सुद्धा या नाश्ता करायला आमच्याबरोबर अन्वीने आणि आईनं आमच्या नाश्ता केलेला आहे. आता मी सुद्धा करत आहे, त्यामुळे नाश्ता करून घेते. आजचा मेनू आहे आमरस चपाती आणि मस्तपैकी छान आंब्याचा आमरस केलेला आहे, त्यामुळे आमरस चपाती खाणार आहे मी, म्हणजे आम्ही सर्वजण. आणि वांग्याची भाजी सुद्धा आहे. आईनं केलेली झणझणीत आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी आहे इथं बघू शकताय, जी कुंड्यात काढून ठेवलेली आहे. मी ताट वाढून घेतलं इथं. आता मी जेवून घेते. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. स्टे ट्यून. चष्मा घेऊन जावा म्हणून आता मी आणि अन्वी आवरलेलं आहे आमचं. चष्मा आणायला जाणार आहोत दोघीजण मिळून. आणि तसंच माझा एक ड्रेस आहे तो शिवायला सुद्धा म्हणजे लेस पॅन्ट त्याची गिड्डी आहे, त्याची लेस लावायची आहे, त्याच्यासाठी जाणार आहोत आम्ही. पॅन्ट आणि लेस घालून आम्ही शिलाई करते त्यांच्याकडं आलं आहे. आता त्या लेस लावत आहेत पॅन्टला बघू शकता इथं. दोन टिपा मारून लेस लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे लेस लावत आहेत त्या बघू शकता इथं. हां थांब इथंच. अन्वी काय ऐकत नव्हती. पायऱ्या होत्या त्या पायऱ्यावरनं खालीवर करत होती, तिचं चाललं होतं आपलं खालीवर करायचं पायऱ्यावरनं. ती एकदा पडलीसुद्धा खालीवर करताना. लागलं काय म्हणता नाही म्हटली, पण लागलं होतं बऱ्यापैकी तिला. तर अशा प्रकारे आमची अन्वी धडपडत असते. लेस लावायला त्यांनी माझ्याकडं 30 रुपये घेतले, त्यामुळं सांगा तुम्ही. आणि मस्तपैकी छानपैकी लेस लावून दिलेली आहे मला. त्यानंतर आम्ही आलो चष्म्याच्या दुकानात. ते बॉक्स उघडून बघत आहेत कुठल्या बॉक्समध्ये माझा चष्मा तयार करून ठेवलेला आहे तो बघू शकता. आता हा चष्मा काढलेला आहे आणि उरलेले पैसे मी त्यांना देते. इथं त्या चिठ्ठीवर लिहिले आहे किती पैसे जमा करायचे आहेत आणि उरलेले पैसे देणार आहेत, असं त्या चिठ्ठीवर लिहून ठेवलेलं आहे. आता चिठ्ठी काढून सांगतायत मला ते. इथं मला चष्मा घालून बघायला लावला त्याने बघू शकता. इथं मी चष्मा घालून बघते आहे कसा बसतोय मला. दोन हातांनी फायनली मला चष्मा मिळालेला आहे. इथं मी घालून बघितला आहे. त्यांनी सांगितलं दोन्ही हातानं दोन्ही हातानं घालून घालायचा आणि काढताना पण दोन्ही हात धरून काढायचे, म्हणजे चष्मा छान टिकतो. बघू शकता मी इथं घालून दिसते. तुम्हाला कशी वाटली ही फ्रेम माझ्यावर कशी दिसते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. इथं मला चष्म्याची एक केस, नंबरचं कार्ड आणि एक लिक्विड दिलेलं आहे चष्मा पुसायचं बघू शकता. इथं ते अन्वीनं घेतलेलं आहे. काय केलं देतच नव्हती, कसं बसं तिच्याकडं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही गेलो दागिन्यांचं प्रदर्शन बघायला. इथं राम मंदिरच्या हॉलमध्ये दागिन्यांचं प्रदर्शन होतं. हे 1 ग्रॅम चे दागिने आहेत सगळे. इथं मी आणि अन्वी हे प्रदर्शन बघायला आलो होतो. खूप छान डिझाईन होते. मंगळसूत्र, गंठण बघू शकता. इथं गंठणचे खूप छान डिझाईन आहेत. मी काही इथं शूट घेतलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. आता बघू शकता छोटे मोठे गंठण खूप छान डिझाईन होते, वेगवेगळे होते डिझाईन. एकदम मोठे पण होते पेंडेट आणि छोट्या मोठ्या 2 वाट्याचं पण होतं बघू शकता. इथं खूप छान होतं, मस्त होतं. मला डिझाईन खूप आवडले.
चौकोनी आकारचे काही पेंडेंट होते, गोल आकारचे होते, आयताकृती होते, एकदम गोल पेंडेंट होते. आणि इथं काही हार आहेत बघू शकता, इथं राणी हार टाईप, ते पण खूप छान होते, मस्त होते. त्यानंतर तिथून आम्ही निघालो डायरेक्ट बेकरीमध्ये. बेकरीमधून अन्वीला एक आईस्क्रीम घेतलेला आहे आणि समोसे, 2 समोसे आणि 1 कचोरी आणलेली आहे. त्याच्याबरोबर चटणीसुद्धा आणलेली आहे. आणि बघा इथं कशी आमची आईस्क्रीम खाती. तिला विचारलं तर आईस्क्रीम कसं आहे, छान आहे म्हणते. तर तिला आईस्क्रीम खूप आवडतं, त्यामुळे तिच्यासाठी एक आईस्क्रीम घेतलेला आहे. आईस्क्रीम आणि ती खात आहे मस्त, इथं एन्जॉय करत आहे. आणि आम्ही पण आता जे काय आणलेले समोसे आणि कचोरी खाऊन घेतो. पहिला आईस्क्रीम खाऊ दे, मग समोसे आणि कचोरी खावा असं अन्वी म्हणते. त्यामुळे आम्ही अन्वीला साठी थांबलेलो आहे. येता आता बेकरीत गेलो होतो, अन्वीला आवडते म्हणून समोसा आणि आईस्क्रीम आणलं. आईस्क्रीम तर अन्वीनं खाल्लेलंच आहे. बघू शकता इथं समोसा पण खात आहे ती, सगळा समोसा खाते म्हणते. तर समोसा आणलेला आहे. हे खाऊ हां, हे काय ग, काय बटाटा आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा छोटासा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल.